म्हणजे शरद पवार साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, खूप मोठ्या टक्कर द्यायची सवय. पक्ष नेतृत्वानं सांगितलं की तिकडं जा इकडं जा, सगळीकडे गेलेलो आहे. त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा पक्ष नेतृत्व सांगाल ते मी मान्यच करणार आहे. आणि म्हणून तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या बातम्या थोडंसं माझं मत आहे. माझ्या बाजून जर असं तुम्हाला वाटत असेल तर मी समस्त सोलापूरकरांची माफी मागायला तयार आहे. हे तुम्ही विनाकारण विष पेरता. दोन देशमुखाचा कसला वाद हो, काय वाद आहे? स्वाभाविकपणे प्रत्येकजण आपल्या आपल्या मतदारसंघ बघत असतो. आमच्या मतदारसंघात आपला कार्यकर्ता बाबी असतील त्या बघण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलं बघत असतात. स्वाभाविकपणे निधीसुद्धा येताना माझ्याकडे किती तुझ्याकडे किती ह्याच्यासाठी होत असतं. उगीच आपण लोक तुम्ही त्याला खतपाणी विनाकारण घालता. म्हणजे जसं काय की पूर्वी प्रचंड या जिल्ह्याचा विकास झालेला आहे, प्रचंड विकास झाला आहे. औद्योगिक खूप मोठी अगोदर खूप मोठी झाली. पाण्याची व्यवस्था अगोदर खूप चांगली होती, आता ढासळली. काय